कधी दुष्काळ पडतो त्यातून सावरत नाही, तोच गारपिटीचा तडाखा बसतो आणि हे कमी की काय पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट पसरतं। एकामागून एक येणारी ही संकटं सोसावीत तरी कशी, असा प्रश्न मराठवाड्यातल्या बळीराजाला पडला आहे। एक हापसा, हंडा कळशांच्या दूरच दूर रांगा आणि पाण्यासाठी होणारी भांडणं, हे चित्र आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिल्ले गावचं। गंगापूर तालुक्यात असलेलं हे 4000 लोकवस्तीचं गाव, पण आज हे गाव पाण्या वाचून भकास झालंय। इथल्या गावकऱ्यांचा उन्हाळा तर कसाबसा निघाला, पण आता ऐन पावसाळ्यात या गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। गावात 8-8 दिवस नळांना पाणी येत नाही, येतात फक्त 2 टँकर। 4 ते 5 महिन्यापासून पाणी नाही गावाला। योजनेचं पाणी नाही, आज कुठेच काही नाही। एकच बोरिंग आहे, एका बोरिंगचं पाणी पुन्हा गावाची ताण भागत नाही, त्यामुळं लोकांची परेशानी होते। बाया माणसं पोरं सोरं घरी सोडून 2-2, 3-3 वाजेपर्यंत पाणी नेण्याकरता यावं लागतं। 2012 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानं मराठवाडा होरपळून निघाला। 2013 मध्ये जून महिन्यात पावसाचं दमदार आगमन झालं, परिणामी दुष्काळातील नुकसान काही प्रमाणात भरून निघालं। खरीप हंगाम चांगला गेला, मात्र रब्बी हंगामात हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीच्या तडाख्यानं नेलं। शेती पिकं, फळपिकांचं मोठं नुकसान झालं। घरांची पडझड, शेकडो जणांचे बळी गेले, हजारो जनावरांचा मृत्यू झाला। परिस्थिती अशी आहे, कांदा लागवडी खाली क्षेत्र आमचं वैजापूर तालुक्यात बोरसर गाव हे नंबर 1 आहे आणि 4500 एकूण क्षेत्रफळ हेक्टरावरती बोरसर, परंतु 3000-3500 साधारण बागायती क्षेत्र आहे। यावर्षी पाऊस जसा जेमतेमच होता, परंतु प्रत्येक शेतकऱ्याने कोणी 20 गुंठे, कोणी 2.5, ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या त्याला जसं पाणी आहे त्या पद्धतीनं, परंतु कांदा या उत्पादनावर जास्तीचा जोर दिला। साधारणतः 1070 खातेदार आहे आमचे, तर 1070 पैकी आमच्या अंदाजानुसार जेवढ्या लोकांकडे बागायती पीक कांद्याचं होतं, जवळजवळ 650 लाभार्थी एकूण कांदा क्षेत्र होतं। तर गारपीट जबरदस्त झाली, 50% पेक्षाही जास्त नुकसान झालं। दुष्काळातून सावरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तडाखा बसलाय। यंदा गेल्या 25 दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत। गावागावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे। सध्या मराठवाड्यात 406 गावं आणि 255 वाड्यांसाठी 538 टँकर्स सुरू आहेत। एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 250 गावांसाठी 212 टँकर्स सुरू आहेत। बीडमधील 150 गावं आणि 225 वाड्यांसाठी 174 टँकर्स, उस्मानाबादेतील 70 गावांसाठी 68, जालन्यातील 30 गावांसाठी 30 टँकर्स, नांदेडमधील 7 गावं आणि 20 वाड्यांसाठी 21 टँकर्स, तर लातूरमध्ये 4 गावांसाठी 8 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। औरंगाबादसह मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात अवघं 5% पाणी उरलंय। बाष्पीभवन आणि रोजचा उपसा यामुळे हे पाणी अवघं महिनाभर पुरेल, तर मराठवाड्यातील लहान मोठ्या धरणातील पाणीसाठा अवघा 18% आहे। परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे। गेल्या आठवड्यात तब्बल 114 टँकर्स वाढवलेत। पाणी नाही आहे, आता हे 4-5 दिवसापासून बिघडेल होती, आम्ही पाण्यासाठी असे तरसून गेलो। हे पाण्यावाल्याला मागत 50 रुपयाला 1 ड्राम असं भरून देते। जून जवळपास कोरडाच गेला। जुलैमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे, मात्र पावसाअभावी महिनाभर उशिरानं पेरण्या लांबतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गेल्या पावसाची 3 वर्षातली 25 जून पर्यंतची स्थिती जर पाहिली तर स्थितीचं गांभीर्य लक्षात येतं। गेल्या 3 वर्षातील 25 जून पर्यंतची आकडेवारी, मराठवाड्यात सरासरी 779 मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर 2014 मध्ये 29.13 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता। 2013 मध्ये 141.65 मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर 2012 मध्ये 50.96 मिलीमीटर इतका पाऊस झाला। पाऊस लांबल्यानं खरीपाची पेरणीही लांबली आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी बी बियाणं खरेदी करून सर्व तयारी केली आहे। मात्र येत्या 8 दिवसात पाऊस पडला नाही तर स्थिती गंभीर होणार हे नक्की। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात अवघं 5% पाणी आहे,
तर दुसरीकडे टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। अशा परिस्थितीत आता बळीराजा आकाशाकडे टक लावून बसला आहे। जून महिना कोरडा गेला, जुलै महिन्यात तरी पाऊस पडेल याच आशेवर। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।